महाराजांपाशी अनेक भक्त आहेत. मी मगाशी सांगितलं होतं थोडक्यात, आता आपण डिटेल घेऊया. आर्वीला अनेक भक्त होते, दुर्गे होते, दुर्गे परिवार. तसं एक कासार परिवार होता 4 भावांचा. घरचे चांगले रईस, शेती वाडी, बैल, गाई, ढोरं सगळे होते. त्यांचा कासार असा व्यवसाय होता. 4 भावामधला सगळ्यात छोटा भाऊ सदाराम, निस्सिम भक्त हनुमंतरायाचा. श्रीराम जय राम जय जय राम, सियावर रामचंद्र की जय. पवन सुत शनिवारी रोज 40 म्हटल्याशिवाय राहत नाही. एक दिवस काय झालं, बाजाराला सिंधीला गेलो. सिंधी रेल्वे बाजार झाला, पण त्या दिवशी गिऱ्हाईक जास्त मिळाले, वेळ झाला. नातेवाईकांकडे थांबले. नातेवाईकाला सांगितलं, बघा आज मी थांबणार आहोत, पण त्याच्या अगोदर आंघोळ करून मला मारुतीरायाचं दर्शन घ्यायचं आहे. आणि दर्शन केल्यानंतरच मी भोजन आणलं. घरच्या लोकांनी म्हटलं काही हरकत नाही. सदारामाने आंघोळ घेतली, आंघोळ केली. सोबतीला त्या घरचा नातेवाईक घेतला आणि गावाच्या बाहेर असलेला तिथे पांढरीचा मारुती आहे. आता जाऊन बघावं लागेल, तुम्ही गेले तर जरूर शोध घ्या. पांढरीच्या मारुतीला गेले आणि मारुती रायाच्या समोर जाऊन बसले. स्नान केलं होतं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आणि प्रार्थना करले, हे मारुती राया, मी तुझी भक्ती करतो, मला काहीही नको, फक्त माझ्या जीवनाचं सार्थक झालं. काय झालं पाहिजे? सार्थक झालं पाहिजे. मी मनुष्य जन्माला आलो, तुझं नाव घेतो, माझ्या जीवनाचं सार्थक होऊ दे. हे मारुती राया, बस माझी एवढी आस आहे, माझी एवढी हाक आहे. आणि काय असेल या प्रार्थनेत रमला होता. अगोदर आपण ती प्रार्थना घेऊया. कारण की कसं आहे, तोंडी मिरची मसाला नसताना तर आजकाल काहीच बोलला नाही, बरोबर का नाही? तसं कथा कीर्तनामध्ये नुसती भाकड कथा सांगितली की लोक ऐकायला बात नाही. चला प्रार्थना करूया. त्यांनी प्रार्थना केली, आपणही प्रार्थना करूया. चरण शरण में आय. बजरंग बलीच्या समोर बसले आहेत. भरोती हारा संकट से रक्षा करो, पवन पुत्र हनुमान, पवन पुत्र हनुमान. हे दुख भंजन मारुति नंदन, हे दुख भंजन मारुति नंदन. सुन लो मेरी पुकार, सुन लो मेरी पुकार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार. हे मारुती राया, माझ्या जीवनाला सार्थक कर. ही प्रार्थना तो करत होता आणि प्रार्थना सोबत भगवंताचे गुणगान करत होता. अपरंपार शक्ती तुम्हारी, तुम पर लीजिए, अवध बिहारी तुम कर लीजिए, अवध बिहारी. भक्ति भाव से जाओ कोई, करे तो से पार पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार. हे दुख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार, सुन लो मेरी पुकार, पवन सुत विनती बारंबार. आणि पुकारल्यावर देवा माझ्या जीवनाला सार्थक झाले. आणि काय उपकार झाला. आणि सदारामासमोर पवनसुत हनुमान प्रकट झाले. अरे सदाराम, तुला तुझ्या जीवनाचं सार्थकता पाहिजे ना. मला खूप आनंद आहे रे. अरे तुझ्यासारख्या भक्ताला भक्त मिळणं आमचंही नशीब असू शकतं.
लोक मागतात देवा हे भेटू दे ते भेटू दे, पण नरजन्माची सार्थकता मागणारा तू, मी तुझ्या भक्तीवर खुश आहे. तुला जीवन सार्थक करून घ्यायचं आहे ना? होय देवा. मग एकमेकांना तुझ्या गावापासून 3.5 कोस अंतरावर वना कोकणाच्या तीरावर एक गाव आहे पारडी. होय मला ऐकलाय. तिथे संत नगाजी राहतात. तू त्यांना शरण घे, त्यांचे चरण पकड, त्यांना जीवनात सद्गुरू म्हणून स्वीकार. तुझ्या जीवनाला सार्थकता मिळाल्याशिवाय राहणार नाही. आनंद झाला. सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की. आनंद झाला. सदाराम उठला, नातेवाईकाकडे आला, जेवण झालं. पण या कडावर त्या कडावर रात्र गेली, पण सुख काही नाही. कारण त्यांनी ऐकलं होतं नगाजी महाराज आहे, पण तो कधीच भेटला नव्हता. आणि मग काय सकाळीच बंडी काढली, सामान घेतलं, निघाला तो आपल्या सिंधीवरून हिंगणघाटला. आर्वीला नाही गेला, सरळ हिंगणघाटवरून पारडीला. पारडीमध्ये पोहोचला. आराध्य दैवताने आशीर्वाद दिला होता. काय आनंद असेल त्याच्या मनात. गाडी पारडीत आली त्याची, बैलबंडी. पार्टीत आल्यावर बैलबंडी सोडली, बैल बांधले, चारा टाकला आणि तडक सदाराम महाराजांच्या पुढ्यात उभं झाला. साष्टांग नमस्कार घातला. महाराज महाराज. लेकराला पदरात घ्या, शरण पकड. तुम्हाला सांगू, साई सच्चरित्रामध्ये एक आला आहे. आयुष्यात दुःख प्रत्येकाच्या जीवनात येते ना. या दुःखाचं मूळ एक दिवस बाबांना विचारलंय का म्हणताय. बाबा ने सांगितलं, दुखों की जड़ें की अहम और वहम. अहंकार आणि वहम म्हणजे भ्रम. माझ्याकडे एवढे पोरं आहेत, मी अमुक करतो तमुक करतो. 4 पोरं आहे असं. कोरोना झाल्यावर कोणी जवळ येत नव्हता. भ्रम तुटला. अहम, माझ्यापाशी पैसा आहे, पद आहे. एका फोनवर काम होते. मोठे मोठे आमदार खासदार, एक ऑक्सिजनवाला बेड मिळवून द्या. मी त्या डिपार्टमेंटला 32 वर्ष नोकरी केली. बेड मिळत नव्हता. पद पैसा सारा गोंधळ झाला. अहम आणि वहम माणसाला असते. हे दुःखाचं मूळ कारण. सद्गुरुनाथाला विचारलं, देवा या अहम आणि वहमला दूर करायचं असेल तर काय करावं लागेल. त्यांनी एकच सांगितलं, तुम्ही जिथेही असा, तुम्ही काही करा, पण आयुष्यात सद्गुरू लागू द्या. आणि त्या सद्गुरूची चरण आणि त्याची शरण जर असेल तर दुःखाचा नायनाट झाल्याशिवाय राहत नाही. हे 7 सूत्र साईनाथांचे. सदारामाने महाराजांची चरण पकडले. देवा मला पदरात घ्या. उठ बाळा. देवा मी हनुमानजीचा भक्त, मारुती रायाचा भक्त, मला दुसरी भक्ती येत नाही. बस मी श्रीराम जय राम जय जय राम, पवन सुत हनुमान की जय एवढंच म्हणतो. उपवास करतो, 40 वाजतो, नित्यनेमाने ध्यान करतो. काल तेव्हा मी सिंधीला गेलो होतो. ध्यानात स्वयं हनुमंत राहिले आणि त्यांनी सांगितलं. काय सांगितलं बाळा? काही नाही. ते म्हणाले पारडीला जा. पारडीला संत नगाजी आहे, त्यांना सद्गुरू म्हणून स्वीकार, त्यांच्या चरणी जा. तुझ्या जीवनाला सार्थकता मिळाल्याशिवाय. महाराज मी अज्ञानी आहो, अडाणी आहो, मला काही येत नाही, नका नका म्हणून महाराजांनी त्याला त्याचे खांदे पकडले. अरे उठ म्हणा, उठ. उठून उभं केलं. उभं झाल्याबरोबर काय बघता, त्याचं लक्ष महाराजांकडे गेलं आणि त्याला आश्चर्य वाटलं. महाराजांच्या डोळ्यात ते साक्षात हनुमंतरायाचं दर्शन होतं. महाराज अहो तुम्हीच सद्गुरू आहात, तुम्हीच माझे हनुमंतराय. काल इथं दर्शन दिलं, आज इथं दर्शन दिलं, परत पाय घट्ट पकडले. महाराजांनी त्याच्या पाठीवर हात ठेवला, त्याला उठून उभं केलं. सदारामा, अरे ज्याच्या मुखी सदा राम आहे, रामाचं नाव आहे. ज्याच्या हृदयात प्रभू आहे, राम आहे. ज्याच्या हृदयात भक्ती आहे, ज्याच्या हृदयात समर्पण आहे, अशाला कोण दूर लोटेल रे? अरे जो आदेश तुला ना, तोच आदेश मलाही आहे. उठ बाळा, तुझ्यासारखा शिष्य मिळेल ज्याला जीवनाची सार्थकता आहे. शेवटी करता करवेचा पांडुरंग आहे. पांडुरंग 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 महाराजांनी स्वीकार केला. मित्रांनो, गुरु करणं सोपी,
गुरुपौर्णिमा साजरी करणे सोपी आहे. शिष्यत्व निर्माण करणं कठीण आहे. आम्ही गुरु करू शकतो, शिष्य बनत नाही. शिष्य बनायला काय पाहिजे? जेव्हा बाबांची कथा चालते कधीतरी वेळी, पण शिष्यत्व पत्करलं होतं सदारामाने आणि खूप आनंद झाला. त्या दिवशी धोधो पाऊस होता. रात्री महाराजांपाशी थांबला, महाराजांचा प्रसाद घेतला, रात्री इथेच थांबला, महाराजांसोबत कथा कीर्तन केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, बैलबेंडी घेतली आणि निघाला गावाला जायला. मधात नदी आडवी आली होती. रात्रीच्या पानांना धोधो पाऊस होता, दोन्ही थड्यात पूर होता. गाडीमध्ये त्याच्या अनेक वस्तू होत्या, महागामोलाचं सामान होतं. बैलबंडी घेऊन गावात आला, महाराजांच्या इथं मंदिरात सोडून दिली. हातात फक्त गाडी घेतली, पुन्हा गेला नदीच्या किनारी. त्याला ओढ लागली ते मी कधी कधी जातो आणि मी माझ्या घरी जाऊन कधी सांगतो की मला अरे माझ्या जीवनाचं सार्थक झालं, मला सद्गुरू लाभला. हे सांगण्याची तळमळ त्याला घेऊन गेली नदीवर. नदीवर गावातले तुमच्या पार्टीचे काही लोक बसले होते. त्यांनी सांगितलं, रे लेकरा जाऊ नको, नदीला पूर आहे, पाणी जबरदस्त आहे, बरं गौरी आहे, तू जाऊ नको. पण सदारामाच्या मुखात जय नगाजी, जय नगाजी, जय नगाजी, जय नगाजीचा गुरुचा सद्गुरूचा ध्यास चालू होता. हातातला काडी घेऊन नगाजी आपला सदाराम चालायला लागला. लोक पाहत होते. पाणी टोंगड्यापर्यंत आला, पण टोंगड्याच्या वर सरकेना चालायला लागला. मध्य नदीच्या मधात आला, पारही झाला तरी टोंगड्याच्या वर पाणी गेलं नाही. तीरावरचे लोक वासून पाहून राहिले. आबा गजूबच झाला. कोणीतरी धावत धावत महाराजाला सांगायला, महाराज काय झालं? हो, तो काल तुमच्यापाशी आलता पोरगा. हो ना, सिंधीवाला. हो रे, काय झालं? काही नाही हो, नदीच्या किनाऱ्यावर पाणी उतरावं म्हणून आम्ही बसलो होतो आणि तो पोरगा गजूबच हातात काडी घेऊन जो निघाला, पाण्यात चालत गेला नदी पार करून. महाराज म्हणाले, पांडुरंग हरे वासुदेव हरे. अरे जर मनात भक्ती असेल, प्रभूचं नाव असेल, समर्पण असेल आणि नितांत श्रद्धा असेल तर नदीच काय, भवसागर सुद्धा पार करून जाऊ शकतो. पण काय आहे, आमच्या मनात ते निर्माण व्हायला पाहिजे. तो मुळातच हनुमंतरायाचा भक्त, त्याच्या जीवनात खूप भक्ती आणि भक्तीची शक्ती, समर्पण त्याच्यात असल्यामुळं त्याला ती शक्ती मिळाली आणि त्यामुळंच तो निघून गेला. मित्रांनो, गावाला गेल्यावर परत गेल्या घरी गेला आणि आनंदाने सांगतो, भाऊ आज काय सांगू माहित आहे, मला भगवंतानी माझ्या हनुमंतराने तिथे मला दृष्टांत दिला. आता भाऊ ते काही भक्त असं मग सांगितलं नगाजी महाराजांना, गुरु कर, मी जाऊन आलो. मला त्यांनी पत्रात घेतलं. आज माझी इच्छा आहे. काय इच्छा आहे? आणि आज आपण ब्राह्मण भोज द्यायचा. आज आलंय असं येळेवरच. भाऊच ते, त्यांना काय कळलं? राहू दे तुझं, वेळेवर कधी होते का? तू एक काम कर, आता शेतावर जा, 4 दिवस झाले, जनावर घरी जा. मन हिरमुसलं. लहान भाऊ मोठ्या भावांचा आहे. गाई घेतल्या, रानात गेला चारायला. आता चालताना बैल कलंडवताना गाईला हाताला हात लागतो. सदारामाचा हात लागला का बैल बाहेर, ती गाय मरून जायची, खाली कोसळायची. एकीला दुसरीला करता करता एका मागे एकट्याला कळे ना, तेव्हा माझ्या हातनं काय पाहतात झालं. घरी याला सांगू लागला की असं झालं, शेतावर गाई सगळ्या मरून पडल्या. काय झालं? काय नाही, मी हातलाचं काम केलं, हात लागला का मरून झालं. असं कसं होईल? त्याला दिव्य शक्ती प्राप्त झाली. त्याने म्हटलं, का होणार नाही? अरे तुम्ही ब्राह्मण पूजेला ब्राह्मणाच्या अन्नदानाला मोडका घातला, आड आले आणि तुम्ही पुण्याच्या आड आल्यामुळं त्याचा हा परिपाक आहे, ह्या घटना घडल्या. थोडासा विश्वास होता लहान भावावर. मग ते काही नाही, आज व्यवस्था करायची, उद्या ब्राह्मण भोज झालाच पाहिजे. सगळ्या ब्राह्मणांना निमंत्रण केलं, अन्नदान, दान दक्षिणा दिलं. ब्राह्मणांनी जेवण केलं, ते निघून गेले आणि सदाराम आणि सगळे 4 भाऊ निघाले शेतावर. कारण की गायी शेतावर मरून पडल्या होत्या, त्याची विल्हेवाट लावायची होती, त्याला मोठं माती द्यायची होती. 4 भाऊ गेले, गायला उचलायला लागले. तिघांनी उचललं. सदारामाने हात लावला तर गाय उठून बसली. अरे सदाराम, हो ना. मग
मग दुसऱ्या गाईला हात लाव, तिसऱ्या गाईला हात लाव, सगळ्या गाई उठून बसल्या. कारण महाराजांचा आशीर्वाद. मित्रांनो, सद्गुरू जर जेव्हा सद्गुरू शक्ती आणि भक्ती याचा संगम जेव्हा होतो ना, ही शक्ती इतकी वाढून जाते, इतकी मोठी होते की सदारामाला भविष्य त्रिकाल दर्शन होतं. आणि त्याने एक दिवस सांगितलं, माझ्या जाण्याची वेळ ठरली आहे, येत्या महाशिवरात्रीला मला प्रयाण करायचं आहे परमेश्वराच्या दरबारात. महाशिवरात्री आली, त्या अगोदर हा सगळ्यात लहान होता. त्या काळी लग्न लवकर व्हायचे, 18 वर्षाचा असेल, 17-18 वर्षाचा. त्या रिसर्च बुकनुसार त्यांनी आपल्या पत्नीचा हात भावाच्या हातात दिला, सांगितलं सगळ्यांचा सांभाळ कर, मला जायचं आहे. महाशिवरात्रीचा दिवस आला आणि महाशिवरात्रीच्या दिवशी सगळे गोळा झाले होते. तो म्हणाला, मला आज जायचं आहे. सगळ्यांना विश्वास होता, कारण की त्यांनी तो गाईचा चमत्कार पाहिला होता. सदारामाला दुःखही होतं सगळ्यांना, सदाराम आनंदात होता. आणि बसता बसता त्याला एकदम थुंकी आली. त्याने शेजारी बसलेल्या आईचा हात हातात घेतला आणि आईच्या तळ हातावर थुंकला. कोणीतरी विचारलं, काय करतो सदाराम, हे काय चालवलं? सख्या आईच्या पूर्ण हातावर थुंकतो. काय करू? अरे मला इथे थुंकायला जागाच नाहीये, मला न्यायला सगळे रामदूत आले आहे. हे बघ इकडे अंगद आहे, नील आहे, जमवंत, हे हनुमंतराय उभे आहे, मला जागा नाही, मी यांच्यावर थुंकणार. म्हणून माऊलीचा हात हातात. थोड्या वेळाने त्याचं दहन. मित्रांनो, सद्गुरू जर आयुष्यात लाभला तर काय होऊ शकते हे सदारामाचं चरित्र सांगतो. एक सद्गुरू, तोही तुमच्या नगाजी महाराज. सद्गुरू त्याला लाभले आणि जीवनाला काया पालट तलाटणी मिळाली. सर्वसाधारण सदाराम त्रिकालदर्शी झाला. त्याला त्याच्या मरणाचा दिवस कळाला आणि त्या सद्गुरूच्या जवळ आम्ही बसलेलो. पण आमची तेवढी लायकी नाही, कारण आमच्या ना तेवढा भरोसा, ना भक्ती, ना समर्पण. आम्ही फक्त महाप्रसादापुरते फक्त माफ करा रे महा. मी शहरातला माणूस, शहरात कथा कीर्तन एवढे लोक अरे होतच नाही. का वाटतं? हा, हे आता आम्ही उमरेडला होतो, कथेला 5-25 खूप झाले, बस भक्ती उपाळते फक्त महाप्रसाद. इकडे 25, तिकडे 5,000, एकदम भक्ती वाढून जाते. आमची भक्ती कशी उभारली? तुम्ही भाग्यवान, तुमच्या गावात परीस आहे रे, परीस. पण या परीसाच्या जवळ लोहा लंगर यायलाच तयार नाही, तर लोहा लंगरचं सोनं होईल कसं? गुरु जेव्हा येते, सद्गुरू आला, तो काही येऊन कानात मंत्र देणारा सद्गुरू नाही. हा सद्गुरू विचार रूपानं कुठला तरी विचार येते. कधी विचार केला तुमच्या डोक्यात? कधीतरी एखादी विचार येते, तो विचार तुमची दिशा आणि दशा बदलून जाते. हे करायला पाहिजे. एक विचार येतो तो दृढ होतो, कारण की त्याची मर्जी असते. आणि ज्याच्या डोक्यात विचार तर रोज 24 तासात 60,000 विचार येतात. किती? 60,000. त्याच्यात बिनाकामाचे जास्त राहतात. पण कामाचाच एंडीना पकडायला पाहिजे. ते पकडायसाठी सद्गुरूचा आशीर्वाद पाहिजे. आणि तो विचार जर पकडला, एक गोष्ट सांगतात, नीम कडोलीवाले बाबा आहे, फेसबुकचा जीवनस्पर कर्जबाजारी झाला. फेसबुक चालवताना त्याचा मालक आज जगातला करोडपती, अब्जोपती, पैशात गिनता येत नाही एवढा श्रीमंत माणूस आहे. नंगा झाला होता, खिशात पैसे नव्हते. दिल्लीच्या त्या मी गेलो होतो तिथे, पंजाब आणि हिमाचलच्या नीम कडोलीवाले बाबा हनुमंतरायाचं मंदिर आहे. तिथं गेला, बसून राहिला. त्याला सांगितलं होतं ॲपलच्या मालकाने, तिथं जा. बाबा बोलता बोलता काय बोलले? बोले क्या मेरा मुंह ताक रहा है, लोगों को लोगों के चेहरे दिखाने की व्यवस्था कर ले, तेरा नसीब बदल जाएगा. लोगों को लोगों के चेहरे दिखाने की व्यवस्था कर ले, मेरा चेहरा मत्ता. एवढंच वाक्य आलं. बाहेर आला, विचार केला, अरे लोकांना एकमेकांच्या फेसबुकवर जर दाखवायला सुरुवात केली तर फेसबुक बनवला. आज कोट्याधीश आहे एका विचाराने. हा एक विचार घेतला. मीही कथा कीर्तना करताना, म्हणजे मी परिचय म्हणून सांगतो, माझा त्याच्यात काही नाही. हिंगणघाटच्या झोपडपट्टीतला मी नरेंद्र नाशिककर. इथे माझा एक पुतण्या होता, तो शिक्षक होता. आम्ही एकाच वेळी शिकलो. मला काही कुठेही संगीत बिंगीत शिकायला नाही मिळालं, पण भजनाची आवड, बाबांचे भजन म्हणत म्हणत कार्यक्रम करायला लागलो. आवड होती. टी सिरीज, विनर्स, TV, दूरदर्शनला कार्यक्रम केले, सगळं काही केलं. पण एक दिवस माझ्या वादकाने चाड दिली महोदयाच्या कार्यक्रमात.
आणि मी देवाला म्हटलं, देवा तुझं नाव घ्यायचं आणि मला जर वाजत मिळत नसेल आणि अडथळ्यात असेल त्या धंदाच सोडला, मला काय घेऊन देणं. दुसऱ्या दिवशी एका शिक्षकाने फोन केला, दादा साईराम साईराम, एक नवीन वाद्याला पाहिलं का? हो. जाऊन पाहिलं. जे वाद्य मला पटलं तेव्हा ते 30,000चं वाद्य मी घेतलं. त्या एका वाद्यावर मी पुरा देश फिरून आलो. ते 30,000चं होतं, हे 1,90,000चं वाद्य नंतर आलं. निघालं तसंच आणलं आणि न शिकता वाजवायला लागलं. आहे ना तो मसला. तो एक विचार देतो आणि मला स्वयंभू बनवतो. म्हणून आणि एक लक्षात ठेवा, हा ऊन तापून राहिला ना, मी म्हणलं लई गरम आहे. लक्षात घ्या, लई गरम ज्या दिवशी ज्याच्या जीवनात राहील त्याच्या जीवनात मोगरा फुलतो. उन्हाळ्यात सारे झाडे कोमसतात, कोमलतात ना, पण मोगरा जसजसं ऊन तापते तसतसा भरतो. आमच्या जीवनात दुःख, काळजी, संकट आणि समुद्राचा उन्हाळा आला, देवा आता माझ्या जीवनातला मोगरा नक्कीच भरेल. आणि आम्ही तर ज्ञानेश्वर माऊलीचा अंश असलेल्या नगाजीच्या महाराजांचे काय म्हणतात, महाराज लिहितात, म्हणजे ज्ञानेश्वर माऊली लिहितात काय, इवले सिराप लावियले द्वारी, इवले सिराप लावियले द्वारी, दयाचा वेग गेला गगनावरे, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. एक विचार सद्गुरू देतो आणि तिथूनच दिशा बदलते. कोणीतरी जीवनात येते, पण तेव्हा नम्र का याला का काम धंदे सांगत बसतो. जो माणूस तुमच्या आयुष्यात तुमच्या आजूबाजूला असेल तर जर काही बोलत असेल, श्रवण भक्ती पडली पाहिजे, ऐकायला शिका. हा का मला असं म्हणतो, एकदा विचार करा, मग नका सोडून द्या. जेव्हा तुम्ही ही गोष्ट कराल, सद्गुरू येऊन सांगत नाही, आमची पात्रता नाही, तो कुणाच्या तरी मुखातून तुमच्या कानी बस. आणि आम्ही तर भाग्यशाली महाराजांच्या दरबारात आहे, म्हणून आज त्याच गुणगान करूया. म्हणूया श्री संत नगाजी महाराज की, गुरु भज गुरु भज गुरु भज भाई. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेलं भजन आहे, खूप छान, मलाही आवडतं. गुरु भज गुरु भज गुरु भज भाई. नमो नमो
नसते. संतांचा महिमा असा आहे, हे एक संत दुसऱ्या संतासारखा नाही. त्यांचं राहणं वागणं बोलणं वेगळं वेगळं आहे, पण सद्गुरू शक्ती एक आहे. मलाही असं वाटत होतं सद्गुरू साईनाथांनी मला उभं केलं, हे काम दिलं. अजून एक काम दिलं तुमच्या माहितीसाठी सांगतो. 2014ला साईनाथ कॅन्सर हॉस्पिटलचं फाउंडेशन केलं. काम सुरू केलं 2018ला एक राहुरीला छोटंसं हॉस्पिटल बनवलं सर्टिफिकेट. आणि 2018 पासून आतापर्यंत 8 लाख वीट भट्ट्यावर काम करणार, ऊस कापणाऱ्या मजूर माऊलींना जाऊन तपासलं. त्या 8 लाख लोकांमध्ये आम्हाला 20,000 कॅन्सरचे फर्स्ट स्टेज पेशंट मिळाले. ज्यांना माहीत असतं आपल्याला कॅन्सर झालाय की काय, तपासणी केली आणि त्यांना आणून आमच्या दवाखान्यात फर्स्ट स्टेजच्या कॅन्सरचे आतापर्यंत 17,500 ऑपरेशन फ्री झाले. वाटलं अद्यावत कॅन्सर हॉस्पिटल असावं. बाबांनी कृपा केली, शिर्डीच्या एअरपोर्टजवळ 28 एकर जागा घेऊन झाली. 2000 झाडं लावले गेली, समतल झाले झाड, 3 विहिरी झाल्या, कंपाऊंड वॉलचं काम सुरू आहे. आणि लवकरच परमिशन मिळाल्यानंतर आम्ही 500 बेडेड कॅन्सर हॉस्पिटल उभं केलं. बाबाने दिलेलं काम. आता हे काम दिल्यानंतर इथून गंधनेला आणि आत लागली भन्नाडा, महाराजांनी पकडूनच ठेवलं. ते दिसायचं मला कळत नव्हतं असं काम. मी माझ्या गुरुजींना, बाबा तू समज नाही, कोई समजने की बात नाही, तुझे मालूम आहे ना. म्हणलं क्या? दासगण महाराज बोला, हाँ तयार गाव आहे बाबा के पास. संत दासगण महाराज जमादार होते, तमाशाचा शौक होता त्यांना, संत रूपाला आणलं संत साईनाथांनी. तयार झाले महाराजांपाशी. ग्रंथ कोणाचा लिहिला? गजानन महाराजांचा. गजानन महाराजांची बुद्धी संत दासगण महाराज. ये नाम अलग है पर है वही गजानन है, वही साई है, वही नगारी नाम हो सकता है. उसकी मर्जी तभी तो इतनी आग लगा दे. हो सकता है तुझे तेरे लिए आगे आज की पार्टी कल की शिर्डी हो सकती. म्हटलं चला आदेश मिळाला, नमन केलं, महाराजांचं आठवण केलं आणि चिंतन मनात ही गाणी यायला लागली. आणि आज इथे बसलेलं ब्रह्मस्वरूप साकार जगत में वही अवतार सगळ्याला तिकीट कन्फर्म, तारीख माहिती, सीट नंबर माहिती. पण आता तुम्ही ठरवा, पॅसेंजरनं जायचं का खटारा लाल एसटीनं जायचं का एसीत बसून जायचं तिकडं वर का विमानात जायचं. हे ठरवण्यासाठी आणि ते रिझर्वेशन करण्यासाठी या दरबारात परम एकादशीला मनापासून म्हणा नमो नमो नगारी, नमो नगारी, नमो नमो नगारी, नमो नमो नगारी. हरे कृष्णा हरे राम हरे राम हरे कृष्णा हरे राम राम राम.
भगवान